एक विचारायचं होतं. मला विचार ना, काय विचारायचं? तुमचा कुणी डॉक्टर जुळाभाऊ आहे का हो? आहे का हो तुमचा कुणी डॉक्टर जुळाभाऊ? नाहीये ना? नाहीये. असणारच. माझाही नाहीये. एवढं कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये. जगात एका चेहऱ्याची 7 माणसं असतात. क्लिअर द पॉइंट. आता उद्या तुम्हाला माझ्यासारखा कुणी माणूस भेटला रस्त्यावर, त्याला म्हणू नका तुमचा कुणी इन्स्पेक्टर भाऊ आहे का हो? इन्स्पेक्टर भाऊ आहे का हो तुमचा कुणी? तेरे रूप की नई अदा देखा करेंगे पल पल में, सारा प्यार तुम्हारा. डॉक्टर, मला ह्यो माणूस लयच विचित्र वाटतोय. ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. मग तो हत्ती का नाही खालीच पडतो. हत्ती कधी मावशी खाली पडतो का ग? चुकू चुकू माझं सगळं सामान खाली पडलं. ए तुला दिसत नाही का रे? काय डोळे फुटलेत का? हा झुमकू चुकू, माझे डोळे गेले असते तर तुम्हाला दिसले असतेस का? संध्याकाळी नदीजवळ भेट, मी तुला सर्व सामान नवीन खरेदी करून देतो. अगं बाया, एवढं सांगायला सामान कशाला पाडायला लागतं या? तुम्हाला पिंकी मावशीला दिवस भेटायचंय का नाही? इकडे या, खाली बघा. चांगलं लवकर कानात काय? चिनू काय गरज होती मारायची? हा ए निघ तू इथून. आता कळलं का तुला? काय वाटलं पोरी येत म्हणून काही करणार नाही वय? बस जर माझ्या पिंकी मावशीला त्रास दिला तर बघ. बारके म्हणून तुला सोडतो, नाहीतर काय करणार आहेस? ए तुझ्या तर पोरगी बघून माफ करतो का? सर माफ करा, मला परत नाही असं करणार. माफी माझी नाही, यांची माग. ताई मला माफ कर, तू माझ्या बहिणीसारखेच. मी तुला नाही परत त्रास देणार. चल. वाड्यात राहते ना तू? माझं गावंड आहे, पण त्या वाड्यातल्या पार्लर मध्ये माझी मावशी काम करते. मी दिवसभर वाड्यातच असते. दोस्ती होणार आपली, फ्रेंडशिप. तिच्यासारखं काय आहे? आता भेट होणार आपली. मी येणार वाड्यात. काय म्हणाला? नाही, वाड्यात राहते ना ही, हिला भेटायला येत जाईन मी. वय लय उशीर झालाय, चलतो बर का. चल चिने. बाय 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 बाय. काय ग मंगले, ते पोलिसाचा माणूस काय विचारत होता? आणि ते पोलिसाचं सारखं आपल्या वाड्यावर काय काम असतं? अहो असेल काय तर डॉक्टरांकडे काम. झालं, मी आलं उत्तर. नाही पण मी म्हणते डॉक्टर नेमकं काम करतो तरी काय? नाही पहिलं तरी माणसांना तपासायचा, पण आता पैशासाठी पोटा पाण्यासाठी नेमकं काय उद्योग करतो त्यो? माणसासनी येडं बनवायचं काम करतोय तू.
बाबाच्या नावाखाली कुठला दगड आणून ठेवलाय तो वाड्यात आणि ही लोक मिंदून असलेली ते देव म्हणून पाया पडतात त्याच्या आणि ह्याला समजतात देव माणूस. कसला देव माणूस? एक नंबरचा लाबाडाना आतल्या गाठीचा हे मोडता बाय भलव्या. आत्या जावई आहे तुमचं, बोलताना वाईस भान ठेवा की जरा. उचलली जीभ लावली टाळ्याला. आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याचं भान ठेवा की जरा. मला भान आहे आणि मी काय चुकीचं बोलतेय ग? अगं तुमचं डोळं नसल्यागत म्हणून तुम्हाला दिसना झालंय. होय का? होय, आम्हालाच दिसत नाही आणि तुम्हाला बरं जी घडत नाही ती बी दिसतंय. देवाने काय अंतर्यामी बनवलंय का काय तुम्हाला? आणि एवढं जर खरंच कळत असतं ना तर ही बी कळलं असतं तुमची लेक तुमच्या सुनाला किती त्रास देती, आयतापासून खाती. ए मंगले, मला मध्ये घ्यायचं ना. हा, मी माझ्या आईचं खाते आणि तुझ्या जर कणगी संपत असेल ना तर टाक आत्ताच्या आत्ता हिस्सा वेगळी आहे. ए आता वाटणीचा इशारा काढला तर असं थोडं पुढील बघ. बघ बाय आहे, मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत असते ना. तुला तर माहितीये ना मला कशाची हाव नाही बघ. पण मला एवढंच वाटतं ह्या लोकांनी तुझी काळजी घ्यावी, तुझी ठेप ठेवावी. पण कसलं काय, यांची मायाच पार आटली. आटलिया नाही, गेली त्या बाई भुलियाकडे फिरली आहे सगळी. अगं त्या पोलीस आला ना वाड्यात की मला सांग बघ, ह्या बाई भुलियाची सगळे अंडी पिल्ली बाहेर काढली नाही ना तर त्याला कसा जेल मध्ये पाठवते आणि बसल मग तिकडे खडी फोडे. मोडा स्वतःच्या हाताने तुमच्या नातीचा संसार मोडा, म्हणजे तुमच्या जीवाला शांती मिळेल. अहो तिच्या आयुष्याची माती करून तुम्हाला काय मिळणार आहे? एवढं बी आपल्या गाठीचं असू नये माणसानं. अगं त्या कंपाऊंडरची लगीन लिकीचं लावताना जरा तरी विचार करायला पाहिजे होतास तू. विचार करूनच लगीन लावून दिलंय तिचं. मग सोनं झालंय माझ्या लेकीच्या आयुष्याचं. आणि तिच्या जर आयुष्यात कुणी ढवळाढवळ केली तर मग मी हाय तुम्ही हाय यादच राखा. बया बया बया, ए अगं ही तर डायरेक्ट तुला धमक्या देऊन गेली की. बाय तुझ्या जागी जर मी असते ना तर आजपासूनच ऐकून घेतलं नसतं. मी तरी ऐकून घेते होय. मी असल्या धमक्यांना यांच्या भीक नाही घालत. नाही त्या कंपाऊंडरचा मुर्दा बसवला, त्याचा जाळ केला नाही ना तर मी बी नावाची सरू म्हातारी नाही. त्याच्या किरडीचं मोडलं लाकूड त्याच्या नॉनसेन्सचा झाला जाळ लवकर. त्याला आली पटकी, त्याला भरली रागात पिती, त्याचं मढ बसवलं भिताडा संग. अगं आहे पालखीचा धूर राहिला, पालखीचा. हा, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याची किरडी ढासाळी, त्याच्या किरडीचा मोडला बांबू त्याच्या. दोन तीन या फोटो मधलं साम्य ओळखा, चुका ओळखा, फरक ओळखा. असा खेळ आपण खेळायचा का? नको साहेब, मी हे सापशिडी खेळतोय तेवढं पुरे. हो खेळूया, मजा येईल. मला एक सांगा, या जे फोटो आहेत हे 3 वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत की हे फोटो एकाच व्यक्तीचे आहेत? कुणी सांगेल साहेब? कुणी काय सांगेल? नाही म्हणजे हे तिन्ही वेगळ्या माणसांचे आहेत. जसं आता हा बघा, हा नटवर वेगळा वाटतोय आणि हे डॉक्टर अजित कुमार हे तर वेगळेच वाटतायत. आणि हा देवी सिंग हा तर गुंडच वाटतो. रावणानं जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा तो साधूच्या वेशात गेला होता आणि सीतेलाही वाटलं की हा साधूच आहे. पण तो रावण आणि साधू एकच व्यक्ती होते. तसे हे 3ही फोटो एकाच व्यक्तीचे आहेत. आता याचं मूळ नाव आणि खरा चेहरा शोधायचा. यानं स्वतःहून याचा चेहरा दाखवला तर ठीक. चिमणा बाहिला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई ओ मुजोर. साहेब तुमचा डाव.
डाव सुरू झालाय माझा. हा इन्स्पेक्टर आहे ना माझ्या डोक्यातनं जाईनाच झालाय. हा मस्करीत प्रश्न विचारत होता का अंदाज घेत होता ना तेच समजत नाही. त्याला जर तुमच्या राजस्थानच्या बायकोबद्दल समजलं तर, आणि जरी समजलं तरी ती इथनं परत राजस्थानला गेलीच नाही ही माहिती त्यांना कळली तर. डॉक्टर ह्या सगळ्यात मी नव्हती आधी सांगते. ही सगळी तुमची पाप आहे ना, तुम्हीच निस्तारायची. जरा शांत बसतेस का? या सगळ्या गोष्टींचा विचार मी केला नाही असं नको समजूस. वय असा काय विचार केलाय ना मला पण सांगा. योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. तू आधी जा इथून. इन्स्पेक्टर जामकर हा अवघड विषय वाटतं मला. समोरून कानाखाली मारत नाहीये पण मारल्याचा भास निर्माण करतोय. अशी माणसं खूप डेंजर असतात. त्याच्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. हे बरं आहे तुमचं. आधी म्हणायचं माझ्यापर्यंत कुणीच पोहोचू शकत नाही आणि आता काय म्हणताय अशा माणसांपासून सावध राहायला पाहिजे. मग करायचं तरी काय? त्या जामकरच्या वाड्यात चक्र वाढत जातील. आता वाड्यातल्या माणसांना बेसावध गाठून तो माझ्याविषयी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करेल. त्याला आपण वाड्यात येऊ द्यायचाच नाही. ही सगळी जबाबदारी तुझी. काय? अहो पण म्या कसं अडवणार त्यांना? कधीतरी स्वतःचं डोकं चालव ना. प्रत्येक गोष्ट मीच सांगायची का? ठीक आहे, आता मी माझ्या पद्धतीनं बरोबर डोकं चालवते. या पार्टनर आहे ना तुमची, तुम्हाला अडचणीत अजिबात येऊन देणार नाही बघा. तू त्याला वाड्यात येण्यापासून रोख, मी माझ्या तपासापासून रोखतो. त्याला आता कसं खेळत ठेवायचं सगळी जबाबदारी माझी. काय हो सर, आज एकदम शांत शांत. वायकर तुमचं लग्न झालंय? त्याला बरीच वर्ष झाली साहेब. 2 मुले आहेत. गेल्या सासरी लग्न होऊन आता एवढी एवढी नातवंड आहेत. काय हो सर, काय झालं? हा, मनूला फोन दे. काल कामात होतो त्याच्यामुळे बोलता नाही आलं म्हणून. हा, म्हणून फोन नाही केला. रुसली असेल ती, तिची समजूत काढतो. तिला फोन दे ना. देत नाही म्हणजे काय? बाप आहे मी तिचा. तिला फोन दे, तिला फोन दे. मला तिची बाईला न्याय काय मिळणार? साहेब, साहेब कुठे निघालात? साहेब, काढलंय मी. तुम्ही इथं? मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलोय आणि तिच्यासाठी मी हे आणलंय. तुम्हाला कसं कळलं मला ही बिस्किट आवडते ती? माझ्या मुलीला आवडतात ना, म्हणून म्हटलं तुलाही आवडत असतील म्हणून आणले. कुठं असते तुमची मुलगी? माझी मुलगी ना तिच्या आईकडे. माझ्या सारख्या बदल्या होतात ना, त्याच्यामुळे तिला माझ्यासोबत मला ठेवता येत नाही. पण मी जेव्हा घरी जातो ना
तिला भेटायला. तेव्हा ती अशी बाबा बाबा करत मला येऊन अशी मिठी मारते. चिनू, तुला किती वेळा सांगितलंय बाहेरचं खायचं नाही म्हणून? हा, झुंकू चुकू. खाऊ द्या. या वयात तिने नाही खायचं तर मग कधी खायचं? मोठं झालं कोण खात हे सगळं? मारणार नाही ना? थँक्यू बाबा. काय म्हणलं? थँक्यू बाबा. हा, तुमची मुलगी पण अशीच हाक मारते ना, म्हणून मी पण मारली. साहेब, तुम्ही इथं? हा, डॉक्टर कुठे आहे? बोलवा त्यांना. डॉक्टर, डॉक्टरला बोलवा. डिंपल, जा डॉक्टरांना बोलव जा. डिंपल कपाडिया. डिंपल कपाडियाची आई चहा देता? वय आणते. त्वरित. डॉक्टर, डॉक्टर. कोण आले रे त्या बाय भुलव्याला भेटायला? मी आहे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. तर डॉक्टरला भेटायचं एक निमित्त आहे. तर मी एका हिरोईनला भेटायला आलेलो आहे. डिंपलला? हा, एक हिरोईन राहते या वाड्यात, एकदम नाजूक चवळीची शेंग हिरोईन एकदम. मी? खरंच मी हिरोईन दिसते? मी कशाला खोटं बोलू? खरं तर आहे ना, आमच्या काळात घरातनं बाहेर पडायला परवानगी नव्हती. नाहीतर सुलोचना, आशा काळे, जयश्री गडकर यांना मी घरातच बसवलं असतं. आमचे हे पण असेच म्हणायचे. नंतर बाबू झाला, बंदी झाली. हा 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 हा, काय लाजली ती हिरोईन. वा. आणि त्यात गोरे गोरे मुकड़े पे काला काला चष्मा. माझ्याकडे जर का कुणी बघितलं ना तर मी त्याला घायाळच करायचे. एक एक जण तर जाग्यावर खल्लास झाले. म्हणून तर मी गॉगल घालते. हा खम्माकडे तुम्ही बोलवलं मला? मी तुम्हाला बोलवलं डॉक्टर. हिरोईन, आता या डॉक्टरला चांगलं तपासतो मी. अटकच करतो. याच्या हाती काही पुरावा तर नाही ना लागला? डॉक्टर साहेब, घाम आलाय तुम्हाला फार. चला पोलीस स्टेशनला, एसी मध्ये बसवतो तुम्हाला. डिंपल कपाडिया, अतिशय वाईट वाटतं बरं का, ते डॉक्टर सारख्या देव माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं. हा, ते असं, पण मी तुम्हाला एक सांगायला आलो. मी चाललोय तिकडे, तुमच्या तिकडे, तिकडे राजस्थानला. राजस्थानला? तिकडे तुम्ही खूप जादूचे प्रयोग केलेत ना. हे तुमचं घरही आहे तिकडे, झालावार का काय. तुमची पत्नी आहे तिकडे, एक्स पत्नी. वाटल्यास काय निरोप असेल तर सांगा, वाटल्यास लिफाफ्यात घालून द्या. खाजगी राहील सगळं, एंड टू एंड एन्क्रिप्टेड. असतील का होत्या का त्याही आता शिफ्ट झाल्या असतील कुठे? मला कसं माहित असणार? म्हणजे ते आता तिथे की? तुम्हाला कसं माहित असणार? आवर्जून त्यांना एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही इकडे यायची गरज नाही.
डॉक्टर साहेबांनी पुनर्विवाह केलाय, दुसरं लग्न केलंय. देताय ना पत्ता? कंगिनी कंगिनी होय, कंगिनी कंगिनी होय होय, कंगिनी कंगिनी. पत्ता